Hello friends, welcome to the new period of compulsory English. In this period we are going to learn a prose lesson. The name of this lesson is Playing the English Gentleman. The writer of this lesson is Mohandas Karamchand Gandhi. You know Mahatma Gandhi. So this lesson is taken from his famous autobiography My Experiment with Truth, from chapter 15 of first volume. Friends, actually the very famous autobiography was first published in Gujarati and then soon after it was translated in English. सुरुवातीला गुजरातीमध्ये जी महात्मा गांधींची भाषा आहे त्या भाषेमध्ये ही ऑटोबायोग्राफी लिहिल्या गेली होती आणि नंतर लगेच ही ऑटोबायोग्राफी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केल्या गेली. व्हॉट इज द स्पेशालिटी ऑफ दिस ऑटोबायोग्राफी? Considered this autobiography is always considered as best 10 autobiographies in the world for its superb language and lucid expression. ही ऑटोबायोग्राफी जी आहे ही जगातल्या 10 ऑटोबायोग्राफीमध्ये एक समजल्या जाते. कशासाठी? की महात्मा गांधींनी जी भाषा या ऑटोबायोग्राफीमध्ये वापरलेली आहे ती भाषा कशी आहे? इट वॉज व्हेरी सुपर्ब अँड व्हेरी ल्युसिड लँग्वेज विच वॉज यूज्ड बाय महात्मा गांधी. सो नेक्स्ट वी विल कम ऑन द मेन पॉइंट्स ऑफ दिस लेसन. आता पहा की यामध्ये महात्मा गांधींनी त्यांच्या शाकाहार जो होता, वी नो दॅट ही इज व्हेजिटेरियनिझम, आणि त्यांचा शाकाहार जो आहे तो अतिशय म्हणजे शाकाहारी होते आणि त्यांच्या मित्राला त्यांचा शाकाहार जो होता फार म्हणजे त्यांच्या शाकाहाराने त्यांचा मित्र फार अस्वस्थ झाला होता. बिकॉज he think that being a vegetarianism is not good while living in foreign means England. शाकाहारी असणे हे गांधीजींच्या तब्येतीला राहणीमानाला तिथे सूट होणार नव्हतं. He always thinks that people should laugh at Mahatma Gandhiji. So his friend was very worried about him. His friend thought that if Gandhiji continued objecting meat eating, meat म्हणजे मांस, he will be physically weak and remain an outcast because he will never feel like at home in English society. So what he said, what he did, one day he invited him to go to the theater. त्यांनी गांधीजींना बोलवलं की आपण थिएटरला जाऊ, आणि त्यांनी काय केलं? Before the play they had to dine together at the Holborn restaurant.
It was a large and impressive restaurant. त्यांनी गांधीजींना हॅलबॉर्न रेस्टॉरंटला बोलावलं, जिथे ते रेस्टॉरंट इट वॉज फेमस फॉर नॉन व्हेज ओनली. त्यांच्या मित्राने त्यांना जाणीवपूर्वक त्या हॉटेलमध्ये नेलं. त्याला वाटले की नम्र स्वभावामुळे गांधी त्याला प्रश्न विचारणार नाहीत. सो तरीही द फर्स्ट कोर्स वॉज सूप. सगळ्यात पहिली ऑर्डर त्यांनी दिली सूपची. गांधीजी हॅड अ डाऊट इन हिज माइंड वेदर इट वॉज अ व्हेजिटेबल सूप ऑर नॉट. आता हे सूप जे आहे ते व्हेजिटेबल सूप आहे की नॉनव्हेज सूप आहे. बट हिज फ्रेंड केम टू नो दॅट द मॅटर अँड ही क्वेश्चन्ड गांधीजी व्हॉट द मॅटर वॉज. त्यांच्या मित्राला गांधीजी अस्वस्थ दिसले आणि त्यांनी प्रश्न विचारला की काय झालं बुवा. सो देन गांधीजी विथ स्लाइट हेजिटेशन गांधीजी टोल्ड हिम द मॅटर. His friend got angry saying that he was clumsy and fool. त्यांचा मित्र रागावला आणि त्यांना म्हटलं तो की यू आर अ व्हेरी फूल. गांधीजी वॉज ग्लॅड टू हिअर दॅट बट ही कुड नॉट गेट अ व्हेजिटेरियन रेस्टॉरंट. परंतु गांधीजींनी ते संपूर्ण शांतचित्ताने ऐकलं आणि ते त्या रेस्टॉरंटमधून बाहेर पडले आणि ही सर्च्ड फॉर द व्हेज रेस्टॉरंट बट ही कुड नॉट फाइंड द व्हेज रेस्टॉरंट. आणि त्या रात्री सो ही वेंट विदाउट फूड दॅट नाईट. द बोथ वेंट टू द थिएटर बट सेड नो वर्ड्स टू ईच अदर अबाउट द सीन इन द रेस्टॉरंट. रेस्टॉरंटमधल्या सीननंतर दोघांनीही नाटक पाहिलं, परंतु दोघांनीही एकमेकांशी शब्दसुद्धा काढला नाही आहे रेस्टॉरंटच्या सीनबद्दल. आता पहा, नंतर हिज फ्रेंड्स स्कोल्ड हिम फॉर हॅव्हिंग नो मॅनर्स. Gandhiji decided to make his friend assure that he will no more be clumsy and became polished gentleman. आणि गांधीजींनी त्यांच्या मित्राला खात्री दिली की नाही, आता मी आय विल बिकम अ पॉलिश्ड जेंटलमॅन टू बी फिटेड इन पोलाइट सोसायटी. सो ही अंडरटूक मेनी इम्पॉसिबल टास्क टू बिकम ॲन इंग्लिशमॅन. आता इंग्लिशमॅन बनण्यासाठी गांधीजींनी फार प्रयत्न केले. गांधी टूक लेसन्स फॉर डान्स, इलोक्युशन अँड व्हायोलिन. बट what he found that he came to know that he was running after false thing. गांधीजींना असं पण कळलं की गांधीजी वॉज टोल्ड दॅट इट वॉज नेसेसरी टू टेक लेसन्स इन डान्सिंग, फ्रेंच अँड इलोक्युशन ऑल्सो. ही पेड डाऊन 3 pounds फॉर डान्सिंग लेसन्स बट इट फाउंड हिम डिफिकल्ट टू अचीव rhythmic motion. He also spent 3 pounds to buy a violin and something more to learn lesson of violin. He sought a third teacher to learn lessons in elocutions and paid the fees. His teacher recommended Bell's Standard Elocutionist as the textbook. Gandhiji purchased it. गांधीजींनी आधी जेंटलमॅन बनण्यासाठी सगळ्यात आधी एक फार महागडा कोट शिवला, नंतर हॅटसुद्धा घेतली. नंतर त्यांनी काय केलं, त्यांनी क्लासेस लावले, इलोक्युशनचे क्लास लावले, व्हायोलिनचे क्लास लावले. सो बट मिस्टर बेल अवोक गांधीजी. बट ऑल these things Gandhiji did, but Mr. Bell, his friend, told that but Mr. Bell awoke Gandhiji. गांधीजींना त्यांच्या मित्रांनी
कान उघडणी केली त्यांची की व्हॉट ही सेड, गांधीजी केम टू नो दॅट ही हॅड नॉट टू स्पेंड अ लाईफ टाईम इन इंग्लंड. इंग्लंडमध्ये गांधीजींना संपूर्ण आयुष्य खर्ची घालायचं नाही आहे. सो देर इज नो नीड टू लर्न इलोक्युशन अँड डान्सिंग. ही रिअलाइज्ड दॅट ही वॉज अ स्टुडंट अँड ही मस्ट पे अटेन्शन टू स्टडीज ओनली. ही मस्ट बी क्वालिफाईड टू जॉईन द कोर्ट ॲज ही. व्हॉट वॉज द मेन पर्पज ऑफ गोईंग ऑफ इंग्लंड? to get the degree of law. This was the main intention. So he must be qualified to join the court. He wrote these thoughts to the elocution teacher and to the dance teacher. He told the violin teacher that he was pursuing a false idea. मी चुकीच्या कल्पनेच्या मागे धावत होतो. माझा उद्देश कुठला होता? माझा उद्देश हा होता की मी एक वकील, सक्सेसफुल वकील बनण्याचा माझा उद्देश होता. न की व्हायोलिन वाजवण्याचा, न की डान्स करण्याचा, न की इलोक्युटर बनण्याचा. हिज फॉल्स लव टुवर्ड्स बिकमिंग ॲन इंग्लिश जेंटलमॅन लास्टेड अबाउट 3 months. आता हे गांधीजींचं जे वेळ होतं टू बिकम ॲन इंग्लिश जेंटलमॅन, हे किती दिवस ठरलं? हे जास्तीत जास्त 3 महिन्यापर्यंत ठरलं. आफ्टरवर्ड्स ही बिकेम अ स्टुडंट अँड पास्ड द लॉ एक्झाम व्हेरी सक्सेसफुली. सो दिस इज द गिस्ट ऑफ द लेसन. हा एक थोडक्यात सारांश होता कुठल्या लेसनचा? प्लेइंग द इंग्लिश जेंटलमॅन. टू प्ले मीन्स एखादा रोल, एखादी भूमिका निभावणे. सो दिस इज अ व्हेरी शॉर्ट समरी ऑफ इंग्लिश, प्लेइंग द इंग्लिश जेंटलमॅन.